आपण जर बघितलं तर बाळासाहेब विखे महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात घेण्याचा प्रकार केला होता. आता गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र विद्यार्थ्यांचं भविष्य खराब होऊ नये, पुढची रणनीती काय असणार आहे, तुमचा लढा कसा होता याचा? नाही, पहिली गोष्ट तर FIR मिळवण्यात आम्हाला FIR मिळाला आहे हा आमचा पहिल्या लढ्यात आम्ही विजयी झालो आहे. आणि ते मी आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना मी त्याचं क्रेडिट देईन आणि तिकडे असलेल्या मुलामुलींना आणि त्यांच्या आईवडिलांना क्रेडिट देईन की रात्रंदिवस ते तिकडे राहिले. FIRची कन्फर्मेशन येईपर्यंत ते तिकडे उभे राहिले. त्याच्यामुळे मला वाटतं की FIR होणं ही आपल्यासाठी एक खूप मोठं यश आहे. कारण हे कॉलेज मला वाटतं पहिलं आहे. आपण मारहाणी झाली की कुठे गुन्हेगारी झाली तर लगेच FIR होतो, पण कॉलेजच्या काही कुठचाही झोल झाला तर FIR होण्यात खूप वेळ लागतो. ह्या कॉलेजमध्ये आपण मला वाटतं 14 दिवसात FIR नोंदवून घेतलं आहे. हे मला वाटतं खूप मोठं यश आहे आपल्यासाठी. आणि मला वाटतं हे पहिलं उदाहरण आहे जे इतर कॉलेजांनी घेतलं पाहिजे की असं काहीतरी फ्रॉड करायच्या आधी तुम्ही विचार केला पाहिजे. कारण आता इकडे FIR होत असेल तर सगळीकडेच होऊ शकतो, हे आपण एक उदाहरण दिलेलं आहे. पुढे काय आता रणनीती? ज्या मुलामुलींना जे न्याय पाहिजे तो मिळवून द्यायचा आहे. अनेक घोटाळे झालेले आहेत, तुम्हाला मला वाटतं ते सविस्तर सांगतील. हे फक्त FIR झालं आहे. FIRनी इन्व्हेस्टिगेशन चालू होतं म्हणून आम्ही FIRच्या मागे एवढे लागलेलो की पोलीस इन्व्हेस्टिगेशन कुठेतरी चालू होतं, पण जो न्याय मिळाला पाहिजे तो लवकरात लवकर मिळावा एवढी आमची पण मेहनत असणार आणि पोलिसांची पण मेहनत असणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.